मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड सध्या बीडच्या कारागृहात आहे। माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेला वाल्मिक कराड याच्यासह जवळपास या हत्याकांड प्रकरणातील 8 आरोपी हे बीडच्या कारागृहात आहेत। मात्र यानंतर बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्याची रवानगी देखील कोठडीमध्ये करण्यात आलेली आहे। मात्र वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप करणाऱ्या रणजित कासले याची रवानगी बीडच्या कारागृहात न करता त्याला छत्रपती संभाजीनगर मधील हर्सुल कारागृहामध्ये ठेवण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। कासले सध्या अॅट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे, तर त्याच्यावरती बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये देखील एक गुन्हा आहे। त्यानंतर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावरती जे त्याने आरोप केलेले होते, रणजित कासलेने धनंजय मुंडे यांच्या विधानसभा निवडणुकी दरम्यान त्याला 10 लाख रुपये देण्यात आले आणि त्याची ड्युटी जी आहे ती या स्ट्रॉंग रूम मध्ये होती, तिथे त्याने काहीही कारवाई करू नये, त्याने शांत बसावं असा त्याने आरोप केला होता। या प्रकरणी देखील एक गुन्हा दाखल झालेला आहे। तर रणजित कासले याने 6 लाख रुपये घेऊन फसवल्याचाही देखील एक गुन्हा आहे। मात्र सध्या रणजित कासले हा अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे। इतर 2 गुन्ह्यांमध्ये त्याला नंतर ताब्यात घेतलं जाईल असं बीड पोलिसांनी म्हटलेलं आहे। मात्र त्या दरम्यान त्याला बीड मधील कारागृहात न ठेवता त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सुल कारागृहात करण्यात आलेली आहे। त्याचं कारण म्हणजे वाल्मिक कराड आणि गँग कडून त्याला मारण्याची धमकी देण्यात आली, त्याला भीती वाटत आहे तिथे राहण्याची, आणि त्यामुळेच त्याची रवानगी सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सुल कारागृहात करण्यात आलेली आहे। धनंजय देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला शुक्रवारी रात्री त्रास होत होता आणि त्यासाठी त्याला दवाखान्यात दाखल करण्याची त्याने विनंती केली होती। मात्र जेल प्रशासनानं डॉक्टरांनाच जेलमध्ये बोलवून त्याची तपासणी केली आणि त्याचं रक्त वगैरे तपासण्यात आलं, शुगर तपासण्यात आली। शुगर कमी झाल्यामुळे बोलता येत नाही असा त्याचा दावा होता। मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून तो ठणठणीत असल्याचं आणि त्याची प्रकृती ठीक असल्याचं सांगितलंय, त्यामुळे त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आलेलं नाहीये। तर दुसरीकडे विष्णू चाटे हा लातूर कारागृहामध्ये आहे, तर त्याने विनंती केलेली आहे की त्याची रवानगी पुन्हा एकदा बीड कारागृहामध्ये करण्यात यावी। संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यासोबतच सुदर्शन गुले, विष्णू चाटे यांच्यासह 8 जणांना अटक करण्यात आलेली। यातील 7 जण हे सध्या बीडच्या कारागृहात आहेत, तर विष्णू चाटे हा लातूर कारागृहामध्ये आहे। त्यानेही देखील आपल्याला बीडच्या कारागृहामध्ये आपली रवानगी करावी असे कोर्टामध्ये अर्ज केलेला आहे। तर वाल्मिक कराडने देखील आपला या खुनाशी काहीही संबंध नाही, आपल्याला यातून आरोपमुक्त करावं असं देखील म्हटलेलं आहे। त्याच्या या अर्जावरती आता सरकारी वकील आणि CID बोलणार आहेत, ते त्यावरती उत्तर देणार आहेत। दरम्यान रणजित कासले याची रवानगी सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सुल कारागृहात करण्यात आलेली आहे। उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्ह, छत्रपती संभाजीनगर।